चला KCC 11 पंच सामना लवकर स्टार्ट करा पंच अवी सामना लवकर स्टार्ट करा बालेराव KCC संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहे बालेराव सामना करतील तरुण भाऊ तरुण भाऊने हलक्या हाताने मारल्या षट एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे अवी बालेरावांचा पुढचा चेंडू सामना करेल अवी अतिशय जुना अनुभव अवी यांच्याकडे बघूया काय करतायत अवी यांनी सुंदर असा मारलेला शॉट एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण सुंदर फलंदाजी होत आहे पंकज इलेव्हनकडून प्रेक्षकांना विनंती आहे मागच्या साईडला पट्टीच्या बाहेर उभे राहा बालेराव यांचा पुढचा चेंडू सामना करेल अवी निर्धाव चेंडू मागचा सामना KCC 11 ने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजय संपादित केला होता पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर व्हा प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर व्हा बालेराव यांचा पुढचा चेंडू तरुण यांनी उंचावर मारला फटका आणि झेल सुटतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी धावत आहेत दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावासाठी धावत आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण सुंदर असे फलंदाजी पंकज इलेव्हनची सुंदर अशी फलंदाजी होत आहे पंकज इलेव्हनची पंच डिसिजन काय आहे रिक्षा बाहेर काढा ती रिक्षा गोविंदा बालेरावांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक सामना करेल अवी यांनी उंच मारलेला चेंडू आणि झेल बाद होत आहेत झेल बाद होऊन धावसंख्या होते एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 7 होते सुंदर अशी गोलंदाजी बालेराव यांची आणि अवी यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत सलीम अतिशय दांडगा अनुभव आहे सलीम यांच्याकडे पंचांनी सामना लवकरच चालू करा खूप उशीर होत आहे दुसरं षटक घेऊन येत आहे इर्शाक मागच्या सामन्यात मेडन ओव्हर फेकली होती खूप चांगली गोलंदाजी केली होती इर्शाक यांनी बघूया काय करतायत सामना करतील ते तरुण पुन्हा एकदा एक धाव एका धावेवर समावेश धावसंख्या होती ती 1-8 KCC संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी होत आहे सामना करतील ते सलीम यांनी पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव धावसंख्या होती ती 1-9 सलीम यांच्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक
सामना करतील तरुण. तरुण यांनी टोलवलेला चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्या होती ती 1-10. सलीम यांनी खूप तुफान बल्लेबाजी केली होती मागच्या सामन्यात. बघूया या सामन्यात काय करतायत. इर्षाक यांचा पुढचा चेंडू सामना करीत सलीम. सलीम यांनी जोरात मारलेले चेंडू 1 धाव. इर्षाद यांच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. बघूया काय होते ते. सामना करतील तरुण. तरुण यांनी हलक्याशा हाताने कट केलेले चेंडू पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. या षटकातील एक चेंडू बाकी आहे अजून. धाव संख्या होते ती 12. सुंदर अशी गोलंदाजी होत आहे. मागचा सामना सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता. सलीम यांनी उंच मारलेला चेंडू. बघूया काय होत आहे. आणि सलीम आऊट झालेले आहेत. जेल बाद झालेले आहेत. खरंच खूप छान गोलंदाजी करता इर्षाक आहे. धाव संख्या होते 2 षटकानंतर बिनबाद 2-12. पंच सामना लवकरात लवकर सुरू. KCC 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. तिसरे षटक घेऊन येत आहे KCC संघाकडून जिशान. सामना करेल तरुण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी होत आहे KCC संघाकडून. जिशान यांचा पुढचा चेंडू. सामना करतील तरुण. सिंगल. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. जिशान यांचा पुढचा चेंडू. सामना करेल गोविंदा. मागच्या सामन्यात गोविंदा यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात. वाईट आहे. पंचांचा निर्णय वाईट. आणि 1 प्लस सिंगल. धाव संख्या होते ती 2-15. जिशान यांच्या षटकातील अजून 4 चेंडू बाकी आहेत. तरुण भाऊ यांनी मस्त मारलेला चेंडू. 1 बॉल चौकार. खूप छान फलंदाजी होत आहे तरुण भाऊ यांच्याकडून. चौकार. अरे मामा बाहेर व्हा तुम्ही. पंच बघतील काय ते. बाहेर व्हा तुम्ही. बाहेर व्हा. पंच बघतील काय ते. पंचांचा निर्णय चौकार. पंच डिसिजन काय आहे. आणि पंकज इलेव्हन पट्टीच्या बाहेर व्हा तुम्ही प्लीज. पंच निर्णय कळवा.
नो बॉल. पंकज इलेवन आपण आतमध्ये येऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच निर्णय काय असेल ते कळवा राजभाई. नो चेंडू नाही आहे. पंच नो चेंडू नाही आहे. लाईव्हला चेक करून सांगितलंय नो चेंडू नाही आहे. सामना केलायचा आहे. सामना चालू करा. पंच नो चेंडू नाही आहे. जिशान यांचा पुढचा चेंडू सामना करतील तरुण भाऊ. तरुण भाऊने उंचावर मारलेला चेंडू आणि षटकार. खूप छान फलंदाजी होत आहे पंकज इलेवन कडून. जिशान यांच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ती 25. सुंदर अशी फलंदाजी होत आहे पंकज इलेवन कडून. तरुण भाऊ आणि गोविंदा अतिशय कणकणीत फलंदाजी. अजूनही जिशान यांच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया काय होतंय, काय घडतंय.
तरुणांनी उंच डोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी धावत आहेत आणि तिसऱ्या धावासाठी धावत आहेत आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण आणि चौथ्या धावासाठी धावत आहेत. आणि धावबाद स्वरूपात गोविंद आऊट होतात. 3 धावा पूर्ण. धावसंख्या होते ती 3 बाद 28. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. तरुणाने उंच डोलवलेला चेंडू बघूया का होतं आणि झेल बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 बाद 28. आणि केसीसी संघासाठी 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावांची गरज. चला पंकज इलेव्हन फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून 2 मॅच करायचे आहेत. पंकज इलेव्हन 5 वाजलेत. अजून 2 मॅच आहेत. अंधार खूप लवकर होतो. पंकज इलेव्हन नाही, आमचे मित्र सूर्या यांचं ग्राउंड मध्ये आगमन झालेलं आहे. हा मुकेश आहे ते. मुकेश यांच्यातून बोल दे. केसीसी फलंदाज पाठवा. केसीसी 29 धावाचं मापक लक्ष आहे केसीसी संघासाठी. काय होतंय काय बिघडतंय बघूया. पंकज इलेव्हन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप उशीर होतोय. पंच आवी प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. खूप उशीर होतोय. केसीसी संघाचे सलामीचे फलंदाज बदर. नक्की का काय बदर ही डाल दो. पप्पू बदर दोनों बोलते. अरे मुझे पापा का दोस्त है इसलिए इसका नाम कौन है. को फलंदाज बता ना. सलामीचे फलंदाज ब्रदर आणि शोएब. आणि खूप छान आयोजन झालेलं आहे दसरा मैदानला. श्री महर्षी वाल्मिकी चषक. पंकज इलेव्हनकडून स्वतः पंकज येतात प्रथम बॉल घेऊन, गोलंदाजी घेऊन. पंकज यांचा पुढचा चेंडू आणि झेल बाद स्वरूपात ब्रदर आउट होतात. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे पंकज यांना. खूप छान. चला फास्ट केला पंकज इलेव्हन. ब्रदर यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते. फारुख मागच्या सामन्यात सुंदर अशी फलंदाजी केली होती फारुख यांनी. बघूया काय करतायत फारुख. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती ती
खूप छान गोलंदाजी होते पंकज यांच्याकडून. पंकज यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते शोएब. दोन्ही लेफ्ट हँडर बल्लेबाज आणि बॉलर पण लेफ्ट हँड. पंकज खूप दांडगा अनुभव पंकज यांच्याकडे. आणि आउट झालेले आहेत शोएब. सुंदर अशी गोलंदाजी होत आहे पंकज इलेव्हन कडून. पंकज यांची खूप छान. अजूनही पंकज यांच्या गोलंदाजीतून काही चेंडू शिल्लक. शोएब यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते. इर्शाद. पंकज यांचा सामना करतील इर्शाद. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. पंकज यांचा पुढचा चेंडू. सामना करतील इर्शाद. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू आणि विकेट. सुंदर अशी गोलंदाजी होत आहे पंकज यांच्याकडून आणि सलीम यांनी सुंदर असं झेल घेतलेला आहे. खूप छान गोलंदाजी होत आहे पंकज यांच्याकडून. तेवढं सुंदर 17 खेळ सलीम यांचं. पंकज फास्ट केलं जरा फास्ट आणि ऑन हॅट्रिक आहे. पुढचा चेंडू. पंकज यांनी हॅट्रिक घेतली तर परमेश्वर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. परमेश्वर पाटील यांच्याकडून 2000चे पारितोषिक आहे पंकज यांनी हॅट्रिक घेतली तर. ऑन हॅट्रिक चेंडू. पंकज यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते भालेराव. भालेराव यांनी उंच मारलेला चेंडू. बघूया झेल होत आहे की हॅट्रिक चेंडू. बघूया काय होतंय. 2 धावा पूर्ण आणि पंकजांची षटकातील एक चेंडू बाकी आहे. सामना करतील भालेराव. धावसंख्या होते 3/3. शेवटचा चेंडू पंकज यांच्या गोलंदाजीतील. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4. 3/4. अजूनही 12 चेंडू आणि 25 धावेची गरज केसीसी संघाला. केसीसी संघाला 25 धावेची गरज. आणि पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज बबलू. बबलू अतिशय अनुभव असलेले ते गोलंदाज बबलू. सामना करतील ते भालेराव. बबलू यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते भालेराव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप छान गोलंदाजी करीत आहेत बबलू. भालेराव यांना काही समजलेला नाही. बबलू यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते भालेराव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप छान गोलंदाजी होत आहे बबलू यांच्याकडून. खूप छान गोलंदाजी बबलू यांची. बबलू यांचा पुढचा चेंडू. भालेरावने उंचावर मारले चेंडू आणि षटकार.
पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येत आहे. खूप छान फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या होते ती 3-10. अजूनही 19 धावेची गरज. 9 चेंडू 19 धावेची गरज. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत भालेराव. 9 चेंडू 19 धावेची आवश्यकता आहे अजूनही केसीसी संघाला. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. भालेरावांनी पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. खूप छान फलंदाजी होत आहे. बबलू यांच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडू 13 धावेची गरज. अतिशय सुंदर गोलंदाजी होत आहे भालेरावांची. फलंदाजी होत आहे भालेरावांची आणि भालेराव षटकार हॅट्रिक साठी. पुढचा चेंडू बघूया काय होतंय. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया काय होतंय ते, काय बिघडतंय. खूप छान गोलंदाजी होत आहे. पब्लिकचा पुढचा चेंडू सामनाकारी भालेराव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 16. अजून 6 चेंडू आणि 13 धावेची गरज केसीसी संघाला. सहा चेंडू 13 धावेची गरज आणि गोलंदाज येत आहेत गोविंदा. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. पंकज 11. पंच सामना फास्ट केला जरा उशीर होतोय खूप. गोविंदा एक धाव पूर्ण. दुसरी धावसाठी धावत आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अजून 5 चेंडू 11 धावेची गरज केसीसी संघाला. सुंदर फलंदाजी करत आहे फारुखांनी. भालेराव. गोविंदा यांचा पुढचा चेंडू सामना करतील फारुख. अतिशय धाकड बल्लेबाज. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 4 चेंडू 11 धावेची 10 धावेची गरज आहे केसीसी संघाला. चार चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे. भालेराव यांनी मागच्या षटकात 2 चेंडू 2 षटकार घेतले होते. संघाला विश्वास आहे त्यांच्यावर. 4 चेंडू 10 धावा. भालेराव यांनी उत्तर मारलेला चेंडू आणि षटकार. खूप छान फलंदाजी होत आहे भालेराव यांची. केसीसी संघाचा कोणताही प्लेअर आतमध्ये नाही येणार. केसीसी संघ पट्टीच्या बाहेर व्हा. केसीसी संघ पट्टीच्या बाहेर व्हा. अंपायर आहे तो कप्तान.
तीन चेंडू 4 धावेची गरज कंपल्सरी चेशिंग. भालेराव सुंदर अशी फलंदाजी करतायत. सुंदर अशी फलंदाजी करतायत भालेराव. गोविंदांचा पुढचा चेंडू सामनाकरी भालेराव. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. आणि चौका. केसीसी संघ मॅच विन झालेले आहेत. सुंदर अशी फलंदाजी भालेराव यांची. सुंदर अशी गोविंदा आदित्य 11 आणि केसीसी संघ टॉस नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आदित्य 11 आणि केसीसी संघ. केसीसी संघ आदित्य 11 आणि केसीसी संघ.